नमस्कार बालमित्र हो, आज आपण भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 9वी याची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? त्याचं उत्तर आहे ताण. दुसरा प्रश्न आहे, मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आलेला गाळ यामुळे नदीचे कोणते कार्य घडून येते? याचं उत्तर आहे चौथं, संचयन. प्रश्न तिसरा आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी व सभोवताली वाळवंटी प्रदेश असलेल्या सागराची क्षारता कशी असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कमी. एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी कोणती नकाश पद्धती अधिक सोयीस्कर ठरते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टिंब. पाचवा प्रश्न आहे, अपपर्णन कोणत्या प्रकारचे विदारण आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भस्मीकरण. प्रश्न 6 आहे, भारतात मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्यावर्त. प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोणत्या दिशेत जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिम. रंगछटांचा वापर कोणत्या प्रकारच्या नकाशा पद्धतीत उपयुक्त आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्षेत्रघनी. प्रश्न 9 आहे, लोह खनिज असलेल्या खडकावर रासायनिक प्रक्रिया होऊन झालेले विदारण म्हणजे? पर्याय क्रमांक 3, भस्मीकरण. 10वा प्रश्न आहे, कोणत्या कटिबंधात जगात सर्वात जास्त पाऊस पडतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शीत. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी वली पर्वत कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, किलीमांजरो. प्रश्न 12वा आहे, लवणस्तंभ कोणत्या कारकामुळे निर्माण होणारे भूरूप आहे? याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे भूजल. 13वा प्रश्न आहे, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी उपयुक्त नसलेले उपकरण कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 14वा, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 180 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 15वा आहे, विदारणाचा प्रकार ओळखा. काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जैविक विदारण. प्रश्न 16वा आहे, भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणता जलाविष्कार दिसून येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दव. आता पुढचे 2 प्रश्न नकाशावरून आहेत. दिलेल्या नकाशांचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 17 व 18 सोडवायचा आहे. तर आता प्रश्न 17वा काय आहे, नकाशातील 1,00,000 लोकसंख्या असलेले ठिकाण कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अचलपूर. प्रश्न क्रमांक 18वा आहे, जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायव्य व पश्चिम. प्रश्न क्रमांक 19, चुकीची जोडी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गिरिशृंग हिमनदी. 20वा प्रश्न आहे, भूकंप नाभीपासूनचे पृष्ठभागावरील सर्वात जवळचे ठिकाण जेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठभागावरील अशा केंद्रास काय म्हणतात?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप नाभी। प्रश्न 21 आहे वेगळा घटक निवडा। हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दव। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दव। प्रश्न क्रमांक 22 आहे सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास गटातील बदल कसा असतो। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तीव्र। 23वा प्रश्न आहे खडक फुटण्याची किंवा कमकुवत होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विदारण। प्रश्न क्रमांक 24वा आहे महाराष्ट्रातील पर्जन्य स्थिती पाहता पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 कोकण असू शकतं। प्रश्न 25वा मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 100° रेखावृत्त किती तासाच्या फरकाने येते। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 तास। प्रश्न क्रमांक 26 आहे अंतरंगातील मंद भूहालचाली कोणत्या घटकांवर आधारित आहेत। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गती। प्रश्न 27 आहे ध्रुवीय प्रदेशाकडे तापमान खूप कमी असते परिणामी तेथे। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे क आणि ख पर्याय क्रमांक 1। 28वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सागरी लाटांचे कार्य नाही। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विलयविवर। 29वा प्रश्न आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली कोणत्या खंडात आहे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आफ्रिका। प्रश्न क्रमांक 30 वृष्टीचे रूप ओळखा। हिवाळ्यात सकाळी समोरचे काही दिसत नाही, वाहतुकीवर परिणाम होतो, अपघात होण्याची शक्यता असते। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धुके। प्रश्न 31वा आहे चुकीची जोडी निवडा। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भस्मीकरण कायिक विदारण। प्रश्न 32वा आहे भौगोलिक संकल्पना व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव याद्वारे घेता येतो। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षेत्रभेट। प्रश्न आहे 33वा हिमगह्वर हे हिमनदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खनन। प्रश्न क्रमांक 34वा सागर जलाचे पृष्ठीय सरासरी तापमान विषुववृत्तीय प्रदेशात किती असते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25°। 35वा प्रश्न आहे केवळ पाणी जमिनीत मुरल्याने कोणत्या खडकाचे विदारण घडून येते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ड म्हणजे बेसाल्ट आणि ग्रेनाइट। 36वा प्रश्न आहे भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 37वा प्रश्न आहे भारताचा जपानशी होणारा व्यापार कोणत्या प्रकारचा गणला जाईल। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय। 38वा प्रश्न आहे टपाल सेवेच्या माध्यमातून मिळणारी पारंपरिक संदेशवहन पद्धती कोणती। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पीड पोस्ट। 39वा प्रश्न आहे चुकीची साखळी निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाहक ताबोडा चंद्रपूर। प्रश्न 40वा आहे भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिश्र। 41वा प्रश्न आहे नागरीकरणाच्या प्रक्रियेत अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सुविधा, बेरोजगारी यामुळे कोणत्या समस्या निर्माण होते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थलांतर। 42वा प्रश्न आहे
औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करीत नाही? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हवा. प्रश्न 43 आहे, जमीन महसुलीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावचे गाव नमुने कोणाकडे असतात? याचं उत्तर आहे ग्रामसेवक. पर्याय क्रमांक 1. 44वा प्रश्न आहे, जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे महासागराच्या कोणत्या भागावर आढळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सागरी पठार. प्रश्न 45वा आहे, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोह, निकेल. 46वा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 तास. 47वा प्रश्न आहे, हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवेचा दाब. 48वा प्रश्न आहे, कोणत्या नकाशा प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंक प्रमाण. 49वा प्रश्न आहे, जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वाढते. 50वा प्रश्न आहे, समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार कशावर अवलंबून असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साक्षरता. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.